बघा, वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत राहावे. त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी लस नाही आणि कष्टाशिवाय मात्र आयुष्यात दुसरा पर्याय नाही. बाकी सारे नशिबात असेल ते तुम्हाला मिळेलच, मात्र कष्ट करणं हे खूप जास्त महत्वाचं आणि कष्ट करणं ही काळाची खूप जास्त गरज आहे. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि आज मंगळवार होता. मंगळवार म्हटलं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा मंगळवार, म्हणून बऱ्यापैकी ज्या ज्या काही सेवा करायच्या ते सुद्धा डोक्यामध्ये फिरत होतं. पण बघू आता जितका वेळ मिळेल दिवसभरामध्ये तितक्या सेवा मी करणार होती आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार होती. पण इथे सर्वप्रथम देवपूजा केली आणि फूल वगैरे अर्पण केले आणि छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं अगदी देवघरामध्ये. त्याच्यानंतर मी धूप वगैरे सुद्धा लावत असते सकाळी सकाळी, कारण स्वयंपाक होतो ना तोपर्यंत छान धुपेचा वास येतो आणि स्वयंपाक करायला किंवा घरातलं वातावरण अगदी फ्रेश आणि सकारात्मक होत असतो. त्याच्यानंतर देवपूजा झाल्यावर चहा घेतला आणि लगेचच 10:30च्या आरतीला गेली. 10:30च्या आरतीवरून आली तोपर्यंत इथे थोडंसं छोटं वांग होतं ते सुद्धा कापून ठेवलेलं होतं आणि तुरीचे दाणे होते ते सुद्धा थोडेफार शिलून ठेवलेले होते. या शेंगा जर सोलायच्या म्हटल्या ना तर बऱ्यापैकी वेळ मात्र निघून जात असतो. पण सकाळी सकाळी चहा पित असतानाच हे काम करून घेतलं आणि छान असं पटापट सोलून घेतलं, जेणेकरून मला सुद्धा केंद्रात जायचं होतं आणि तिथून आल्याच्या नंतर मला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण आहोंना टिफिन द्यायचा असतो. म्हणून इथे लगेच कणिक वगैरे सुद्धा मळून घेतली. जोपर्यंत थोडंसं वांग आणि त्याला पाण्यात ठेवलेलं होतं तोपर्यंत कणिक मळून घेतली. छान चपात्यांची कणिक मऊ होती तोपर्यंत म्हटलं चला आधी भाजी टाकून घेते, कारण वांग आणि तुरीची दाणे दोघं शिजण्यासाठी पुरेसा वेळ लागणार होता थोडासा. म्हणून म्हटलं चला तोपर्यंत लगेचच ते जिरं मोहरीची फोडणी दिली, 2 मिरच्या टाकल्या आणि लगेचच वांग आणि तुरीचे दाणे छान असे तेलामध्ये करपवून घेतले. तेलामध्ये फ्राय करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि मीठ टाकून दिलं. अगदी नॉर्मल अशी ही भाजी होते, काही जास्त वेळ लागत नाही आणि लगेचच होऊन जाते आणि खायला तर मात्र अप्रतिम आणि खूप जास्त टेस्टी लागते. बाजारात सुद्धा जायचं होतं पण आज काही जमणार नव्हतं, कारण इकडेच उशीर होऊन गेलेला होता, कारण मंगळवार सुद्धा होता आणि सेवा सुद्धा असणार होत्या दुपारी. म्हणून दिवसभराचं जे काही शेड्यूल होतं ते ठरवलेलं असतं, म्हणून मग सकाळी काही जमलं नाही आव्हाना घेऊन जायचं मार्केटला. म्हणून कोथिंबीर नव्हता, म्हणून कोथिंबीर त्याच्यामध्ये ऍड केला नाही. पण म्हटलं जे आहे ते टाकून छान अशी भाजी झालेली होती, कारण घरून खूप साऱ्या आता तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत, वाटाणा होत्या, बऱ्यापैकी शेंगा घरून आलेल्या आहेत आणि काही थोडाफार बाजार मारा सुद्धा करायचा होता, कारण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच मात्र कोथिंबीर किंवा अद्रक वगैरे संपलेलं होतं. म्हणून लगेचच मी ते छान अशी भाजीमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि त्या तितक्याच पाण्यामध्ये ती छान अशी शिजत होती. तोपर्यंत म्हटलं चला जी काही पोळ्यांची कणिक आपण भिजवलेली आहे त्याच्या मऊसूत चपात्या करून घेऊ. लगेचच इथे छान मऊ मऊ अशा चपात्या करून घेतल्या आणि चपात्या बघा छान अशा फुगलेल्या होत्या, कारण 10 मिनिटांसाठी सुद्धा कणिक ही रेस्ट केलेली खूप असते. आता मी बऱ्याचशा ब्लॉगमधून बघत असते किंवा बऱ्याचशा घरात जर आपण विचार म्हणजे केला किंवा कोणी सांगितलं तर महिला काय करतात, कणिक रात्रीचीच भिजवून ठेवलेली असते किंवा सकाळची कणिक उरली ती फ्रीजमध्ये ठेवायची आणि संध्याकाळी वापरायची. पण असं करू नये, कारण त्याच्यामुळे काय होतं ना, आपला पितृदोष वाढतो. आता काही काही महिला म्हणतात का आम्ही 1 वेळेस केअर करतो किंवा फक्त 2 वेळेस करतो, पण 1 वेळेस आणि 2 वेळेस ह्या चुका केल्यामुळे काय होते, पितृदोष हा वाढत जातो आणि तो पितृदोष कमी करण्यासाठी मात्र आपल्याला खूप वेळा कष्ट करावे लागतात. मग विविध सेवा होतात आणि आपल्या घरामध्ये वादविवाद सुद्धा होत असतात आणि आपल्याला कळत नाही की आपल्या घरामध्ये काय सुरू आहे. म्हणून त्यासाठी जेव्हाही कितीही घाई असू द्या, सकाळी स्वयंपाक करायचा असो किंवा संध्याकाळी किंवा टिफिनला द्यायचं असो, मात्र आवर्जून संध्याकाळी जेव्हा गरज आहे तेव्हा चपात्यांची जेवढी हवी तेवढीच मऊसूत कणिक भिजवून घ्यायची. आता मला 4च चपात्या लागतात, म्हणून मी ते 4च पोळ्यांची अगदी परफेक्ट अशी कणिक भिजवते आणि एक गाईसाठी आणि एक कावड्यासाठी, जे की आपण पंचमहायज्ञामध्ये माऊलीने सांगितले आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं का आहोंसाठी न्यू टिफिन घेतलेला होता, पण टिफिन कसा आहे हे मला शेअर करता आलं नाही, कारण तेव्हा अहो टिफिन घेऊन जॉबला गेलेले होते आणि आता आहोंचा टिफिन सुद्धा भरायचा होता. म्हणून बघा इतके छान कंटेनर आहेत, एअरटाईट कंटेनर असल्यामुळे काचेचा ग्लास आहे, बट इतका जाड आणि छान आलेला आहे. लगेचच असं आपण पडल्यावर फुटेलच असं नाहीये, अगदी क्वालिटी वगैरे सुद्धा बेस्ट आलेली आहे पैशांच्या ह्याच्याने. आणि एअरटाईट कंटेनर असल्यामुळे पाणी भाजी किंवा पातळ भाजी जरी दिली तरी छान असते. आणि 3 डबे आलेले आहेत, म्हणजे त्यात महत्वाचं असं का एक मध्ये भाजी पोळी आणि एक मध्ये थोडंसं सॅलेड किंवा पापड किंवा लोणचं किंवा लाडू वगैरे, कारण आहोंना सगळ्या काही भाज्या असल्या तर तिखट लागतात आणि एखाद्या वेळेस असं होतं, कारण जेव्हा आपण नवीन मिरच्या आणतो ना घरामध्ये तेव्हा कदाचित माझ्याकडनं 1-2 मिरची एक्स्ट्रा घेतली का सुरुवातीचे 1-2 दिवस ती भाजी तिखट होते. म्हणून मी
2च मिरच्या टाकत असते, जेणेकरून आमचं दोघांचे व्यवस्थित होईल. मीही तिखट खात नाही आणि ते सुद्धा नाही. पण एक मात्र स्वीटमध्ये लाडू किंवा काही पण सोनपापडी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना, चिवडा वगैरे असं स्वीटमध्ये देत असते. म्हणजे त्यांना सुद्धा जास्त तिखट लागत नाही आणि ही बॅग सुद्धा त्याच्यासोबतच आलेली होती. म्हणून बॅगमध्ये सुद्धा व्यवस्थित असे तिघही डबे छान असे बसून जातात आणि सांडण्याची वगैरे सुद्धा तशी भीती नसते. आणि माणसांचं कसं असतं ते अगदी व्यवस्थित बघत नाही, म्हणून सगळी काही काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. आणि एवढं सगळं ते आपल्यासाठी करतात, घरासाठी कमवतात, मात्र त्यांच्या शरीराची किंवा आरोग्याची काळजी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी कधीही पैशांचा विचार न करता मला जे योग्य वाटतं किंवा त्यांच्यासाठी काय योग्य आहे हेच बघून आम्ही घेत असतो. म्हणून त्यांना तसा टिफिन घ्यायचा होता मला कधीपासूनच आणि आता त्या दिवशी मॉलमध्ये मिळाला, म्हणून म्हटलं चला. लगेचच दुपारची कामं आवरून झाली. संध्याकाळी छान असं थोडंसं फ्रेश वगैरे झाले. नंतर आधी देवपूजा वगैरे करून घेतली. नंतर जेव्हा आपण कुंकुमार्जन करतो ना, तेव्हा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं का श्री सूक्ताचं पठण आपण करत असतो, तेव्हा छान असा तुपाचा दिवा आधी देवाजवळ लावायचा आणि त्याच्यानंतरच आपण ह्या सेवेला सुरुवात करत असतो. म्हणून ते मी सुद्धा छान तुपाचा दिवा लावून घेतला. संध्याकाळची देवपूजा झालेली होती. काल भैरवाष्टक सुद्धा म्हटलं गेलेलं होतं. माझी नित्यसेवा होती ती सुद्धा इथे करून झालेली होती. स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी, जे की आपली रोजची सेवा असते, म्हणून ते किती चला तरी मी आवरून घेत असते, लवकर असो किंवा उशिरा. त्याच पद्धती सुद्धा करून झाली आणि नंतर तुमच्या समोरच मी इथे दशांग धूप लावलेली. धूप मी केंद्रातूनच घेतलेली होती. जेव्हा पहिल्यांदा मला ती दीपावली संचामध्ये मिळाली, कारण तेव्हाच ती आली होती, म्हणून त्यांनी ते दीपावली संचामध्ये आपल्याला ऍड करून दिली होती. आणि ती 7 ते 8 दिवस जेव्हा मी तिला लावली ना, तेव्हा मला सुद्धा घरामध्ये एक छान असं पॉझिटिव्हिटी वाटली. छान वातावरण होतं घरातलं. आणि तिचा जो काही सुगंध आहे ना, तो तुम्ही एक वेळेस लावली ना, तर तुम्ही नेहमीच लावत राहाल. आणि अगदी छोटीशी लावायची, ती सुद्धा मला बराच वेळ जाते किंवा बरेच दिवस एक पॅकेट जातं. म्हणून यावेळेस सुद्धा मी केंद्रातून आवर्जून घेऊन आलेली आहे आणि संध्याकाळी, दररोज संध्याकाळी का होईना, अगदी छोटीशी धूप लावत असते, म्हणजे घराचं वातावरण छान होतं. अगरबत्ती तर लावतेच, पण त्यासोबतच छोटीशी धूप सुद्धा लावते. नंतर इथे 16 वेळा किंवा 1 वेळा किंवा 3 वेळा किंवा 5 वेळा या पद्धतीने आपण श्री सूक्ताचं पठण करून घेत असतो. म्हणजे कुंकुमार्जन केलं मी, कारण सकाळीच मी अभिषेक करून घेतलेला असतो देवपूजेमध्ये. मग संध्याकाळी छान असं कुंकुमार्जन झालं. नंतर एक माळ ओम ऐं क्लीं ब्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं ब्लीं चामुंडाय विच्चे या आपल्या देवीच्या मंत्राची घेतली. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या कुलदेवतेचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये असतो आणि ज्याच्या घरामध्ये स्त्री यंत्रावर अभिषेक होतो किंवा कुंकुमार्जन होतं किंवा दररोज न चुकता अभिषेक होतो, तिथे माता लक्ष्मी मात्र स्थिर स्वरूपामध्ये वास करत असते. म्हणून या सेवा करणं खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि आता तर मात्र मार्गशीर्ष महिना आहेत, म्हणून म्हटलं जेवढं जमेल ना तेवढ्या सेवा वाढवायच्या आणि अजून इतकं जमेल तितक्या सेवा वाढवल्या ना, तर आपल्याला सुद्धा वेळ मिळत नाही आणि छान आणि प्रसन्न मात्र घरामध्ये आपल्याला नेहमीच वाटत असतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुमच्याकडे सुद्धा जर तुरीचे दाणे असतील तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता आणि विविध सेवा करू शकता. उद्या येणाऱ्या गुरुवारी सुद्धा बऱ्याचशा सेवा करायच्या आहे, कारण शेवटचा गुरुवार आहे. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.